नमस्कार, मी घनश्याम माने. टॉक विथ द सेलिब्रेशन या यूट्यूब चॅनलसाठी एक संवाद दिल से या कार्यक्रमांतर्गत मी पुन्हा एकदा दिनेश नायकवाडी संचलित सेलिब्रेशन स्टुडिओमधनं आपणाशी संवाद साधतोय. आणि आज ज्या व्यक्तीशी संवाद साधतोय ती व्यक्ती माझ्याबरोबर आहे. तिचं नाव आहे विजयजी काळे. नमस्कार सर. नमस्कार मित्रांनो, अकोले तालुक्यामध्ये अनेक अशी लोक आहेत की ज्यांनी विविध क्षेत्रांमध्ये प्रचंड वैयक्तिक यश तर कमावलंच आहे, मात्र त्या क्षेत्रालाही एका नव्या उंचीवर नेऊन ठेवलं आहे. त्यातल्या बऱ्याच जणांना आपण स्टुडिओमध्ये बोलवलं, त्यांना बोलतं केलं आणि त्यांच्या यशाचा प्रवास आपण जाणून घेतला. आज श्री विजय काळे आपणाबरोबर उपस्थित आहेत. ते अकोले तालुक्याचे सुपुत्र आहेत. त्यांनी MSc ॲग्री केलं आहे. त्यानंतर महाराष्ट्राच्या शेतकीच्या प्रशासनामध्ये सर एका चांगल्या हुद्द्यावर काम करत आहेत. त्याच्याबरोबरीनं अकोलेमध्ये ते एक नर्सरी चालवत आहेत. मात्र आज ज्या गोष्टीसाठी आपण त्यांना या ठिकाणी निमंत्रित केलं आहे ती थोडीशी वेगळी गोष्ट आहे. अकोलेसारख्या दुर्गम भागामध्ये राहून एका आदिवासी अशा प्रकारच्या तालुक्यात राहूनही सरांनी जो छंद जोपासला आहे तो आहे सायकलिंगचा. बरं, सरांनी फक्त नुसता छंद जोपासला आहे असंच म्हणणार नाही मी. तर एका वाक्यात जर जायचं सांगितलं तर 3 देशांमध्ये सरांनी आत्तापर्यंत सायकलिंग केली आहे. आणि मित्रांनो, तुमच्या माझ्या गाडीचा प्रवास जर आत्तापर्यंत आपण कॅल्क्युलेट केला त्या गाडीच्या मीटरवरनं तर तो 5, 10, 15, 20, 25 हजार किलोमीटर झालेला असेल. पण सरांचा सायकलवरचा प्रवास सर मला वाटतं 50,000 किलोमीटर बरोबर झालेला आहे, हो की नाही? आपण सरांशी गप्पांना सुरुवात करूया. सर, लहानपणी आपली जी सायकलिंग सुरू व्हायची ती त्या 3 चाकी सायकलिंगपासून असायची. हो. त्याच्यानंतर आपल्याच काळामध्ये आपण जी सायकल शिकलो तर त्यावेळेला सायकल घेणं हे सुद्धा एक लक्झरी असायची. तुम्हाला खोटं वाटेल बऱ्याच प्रेक्षकांना, गावामध्ये कुठेतरी सायकलचं दुकान असायचं. त्या ठिकाणावर मग 2 रुपये 5 रुपये तासाने सायकल घेतली जायची, ती ग्राउंडवर नेली जायची आणि मग ती शिकली जायची. तर ज्या सायकलने तुमचं आयुष्य संपूर्ण आता व्यापून टाकलं आहे त्या 2 चाकी सायकलची तुमची गाठ पहिल्यांदा कधी पडली? माझी सायकलची गाठ तशी लहान बालवयातच पडली. शाळेमध्ये साधारणतः 8वीला असताना त्यावेळेला वडिलांनी मला सायकल घेऊन दिली. आणि त्यावेळेला ती सायकल अशी घेतली की ज्याला म्हणतो आपण की फ्रेम वेगळी, रिंग वेगळी, टायर वेगळी. त्यावेळेला परिस्थिती नवीन सायकल घेण्याची नव्हती. पण मला शाळेत जाण्यासाठी जे अंतर होतं माझं ते साधारणतः 3 किलोमीटर असल्यामुळं मला सायकल जी मिळाली, जी सायकल मला मिळाली त्या सायकलमध्ये मी अत्यंत खुश होतो. आणि तेव्हापासून माझा सायकलचा प्रवास जो सुरू झाला तर आजपर्यंत आजतागायत तो चालू आहे. मी थोड्याच वेळापूर्वी तुम्हाला म्हटलं की सायकल असणं ही सुद्धा लक्झरी होती. आम्ही भाड्याच्या सायकलवर शिकलो. सरांना त्यांच्या सुदैवाने तोडकी मोडकी होईना मात्र सायकल मिळाली. नंतर आता त्यावेळी जी सायकल होती ती सायकल ही गरजेसाठी की सायकल होती? हो, बरोबर. तुमचं केव्हा त्या सायकलवर एवढं प्रेम बसलं आणि सायकलिंग हा एक वेगळा छंद किंवा वेगळी पॅशन कशा पद्धतीने तयार झाली? आता सायकलच्या पॅशनबद्दलच सांगायचं जर म्हटलं तर लहानपणापासून मी सायकल तर चालवतच होतो. पण प्रोफेशनल लाईफमध्ये डिग्री झाली, नोकरीला लागलो आणि माझं जे काही खेळण्याची जी आवड होती तर ती कुठंतरी त्या आवडीला ब्रेक बसला. आणि नोकरी लागल्यानंतरचे जे 10 वर्ष होते ते अत्यंत म्हणजे ज्याला म्हणतो आपण की सगळे धावपळीचे गेले. आणि त्यानंतर मग साधारणतः 2014मध्ये नाशिकमध्ये महाजन बंधू यांनी रॅम पूर्ण केल्याची बातमी मी ऑनलाईन बघितली. आणि तेव्हापासून मला वाटायला लागलं की अरे सायकल आपण चालवली पाहिजे. आणि तेव्हापासून तो सायकलचा प्रवास सुरू झाला. सायकलमधले तेच माझे गुरु पण आहेत की त्यांचं पाहून आम्ही सायकलिंग करायला लागलो. आणि नंतर मग हळूहळू त्यांच्या संपर्कात येऊन मी मोठे लांब पल्ल्याचे 200-400 किलोमीटरचे जे काही अंतर आहे ते अशा पद्धतीने करायला लागलो.
तुम्ही आता महाजनांचा उल्लेख करताना तो रॅम्प म्हणून एक जो शब्द प्रयोग केला, हो, तो जर आमच्या प्रेक्षकांना थोडंसं समजून सांगा ना. रॅम म्हणजे रेस अक्रॉस अमेरिका, ही अशी स्पर्धा आहे, जगातली सर्वात मोठी सायकलिंगची स्पर्धा त्याला म्हटलं जातं. तर त्यामध्ये साधारणतः ईस्ट कोस्ट टू वेस्ट कोस्ट अमेरिकेचं जे काही ज्याला आपण आडवा छेद म्हणतो आपण, ते जे अंतर आहे साधारणतः 5000 किलोमीटरचं अंतर आहे. आणि ती दरवर्षी स्पर्धा साधारणतः जून महिन्यामध्ये होत असते आणि जगभरातून तिथं स्पर्धक येत असतात. अत्यंत मानाची आणि अत्यंत खडतर स्पर्धा ती मानली जाते. त्यामध्ये साधारणतः वेगवेगळ्या क्लायमेटमध्ये आणि चढ उतारातून ती स्पर्धा पूर्ण होत असते. आणि ती स्पर्धा हे महाजन बंधू आहेत, त्यांनी 2 लोकांची म्हणजे त्यांची बंधू हितेंद्र महाजन आणि महेंद्र महाजन यांनी त्यावेळेस पूर्ण केली होती. ती भारतासाठी म्हणजे अशी स्पर्धा करणारे भारतामध्ये आजपर्यंत किंवा त्या 2014 पर्यंत कुणी नव्हते. आणि त्यामुळे ती खूप त्यावेळेला त्या स्पर्धेसाठी त्याला खूप एक मान होता किंवा ती खूप स्पर्धा गाजली, त्यांनी त्यावेळेस ती गाजवली होती. आणि ते पाहूनच हळूहळू एक इच्छा तयार झाली की आपण अशा प्रकारची स्पर्धा करू शकतो. किंवा लहानपणापासूनच मला खेळण्याची खूप आवड होती, फुटबॉल, बास्केटबॉल, हॉकी वगैरे हे सगळे. त्याच्या अगोदर काही मैदानी खेळ असतील, ॲथलेटिक्समध्ये मी बऱ्यापैकी आमच्या कॉलेजचं प्रतिनिधित्व केलेलं होतं. रनिंगची आवड होती मला. साधारणतः इंटर युनिव्हर्सिटी मी 5000 मीटरची जी काही स्पर्धा असते त्यामध्ये मी पार्टिसिपेट केलेलं होतं. मग ही आवड हळूहळू एक खेळाडू म्हणून मग सायकलीकडं मी आकर्षित होत गेलो. सरांच्या आत्ताच्या बोलण्यावरून 1-2 गोष्टी मित्रांनो लक्षात घ्या. पहिली गोष्ट, कोणत्याही क्षेत्रात जर आपल्याला जायचं असेल तर आपल्यापुढं एक चांगला आयडॉल असायला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, सरांनी थोडंसं प्रोफेशनल ज्याला म्हणता येईल किंवा वरच्या पातळीवरची सायकलिंग करायच्या अगोदरच ठरवून टाकलं होतं की रॅम वगैरे हे सगळे आपल्यापुढं आदर्श असायला हवे. म्हणजे आपल्यापुढं आपण जे ध्येय ठेवतो ना ते सुद्धा मोठं असायला हवं. सर, मग सुरुवातीला जोपर्यंत तुम्ही ज्याला आपण प्रोफेशनल सायकलिंग म्हणतो किंवा ती गिअरची प्रोफेशनल सायकलिंग वापरली नव्हती, तोपर्यंत साधी सायकल असेल, तोपर्यंतचा तुमचा प्रवास हा एक 10 किलोमीटर, 15 किलोमीटर किंवा 20 किलोमीटर याच्यापेक्षा जास्त नसेल. मग ज्यावेळेला तुम्ही ठरवलं की मला हे मोठमोठे सायकलचे टप्पे मला गाठायचे आहेत, मग नव्याने तुम्हाला तुमची सेट ऑफ माइंड घडवावा लागला असेल. नंतर तुम्हाला नव्याने तुमच्या एक्झरसाईज सुरू कराव्या लागल्या असतील. आणि मग ती जी पहिली लांबची जी तुमची राईड असेल 50-100 किलोमीटरची, तिच्याविषयी काय आठवतं का? आणि त्या अगोदर तुम्ही सराव कसा केला की जेणेकरून तुम्ही 100-200 किलोमीटरपर्यंत अंतर सहजतेने कापू शकाल, हा आत्मविश्वास तुम्हाला मिळाला? मला आठवतं आहे साधारणतः 2015मध्ये आम्ही 8 लोकांनी चांगली जी सायकल असते, गिअरची जी सायकल आहे ती 2015मध्ये आम्ही साधारणतः 8 लोकांनी, त्यावेळेला संगमनेरचे डेप्युटी कलेक्टर निश्चित साहेब होते आणि आमची 8 लोकांची टीम होती. तर त्यावेळेस आम्ही ती सायकल घेतली आणि ती सायकल जी होती ती हायब्रिड सायकल होती. तर तिच्यावर मी भरपूर सराव केला. सुरुवातीला खेळाची आवड होतीच, कारण रनिंग आणि ट्रेकिंग करणं हे चालूच होतं. त्याच्याबरोबर हे सायकलिंगचं जे काही आवड लागली होती त्याच्यातून मी बऱ्यापैकी दिवसातून साधारणतः सकाळी आम्ही 6ला तयारी करून जे निघायचं होतं, 50 किलोमीटर केल्याशिवाय रिटर्न येत नव्हतं. साधारणतः 2-2.5 तासामध्ये 50 किलोमीटर करायचे. आणि अशा प्रकारे सराव हा नेहमीच 2015पासून चालूच होता. त्यानंतर हळूहळू तो टप्पा मी BRM नावाच्या स्पर्धेमध्ये, म्हणजे BRM जो प्रकार असतो तो भारतामध्ये ऑडेक्स नावाची एक संस्था आहे की जी फ्रान्समधून ॲक्च्युली ती कंडक्ट होत असते. तिथलं जे काही ज्याला म्हणतो आपण की क्लब आहे, सायकलिंग क्लब, तो साधारणतः 40 देशांमध्ये ह्या प्रकारच्या स्पर्धा आयोजित करत असतो. त्याच्यामध्ये BRM नावाची एक स्पर्धा असते. त्याच्यामध्ये साधारणतः 200, 300, 400, 600, त्यानंतर त्याच्यामध्येच LRM असतात 1000 किंवा 1200,
अशा प्रकारच्या सेल्फ सपोर्टेड एक स्पर्धा असतात. तर त्या स्पर्धेचा उद्देश असा असतो की तुम्ही सेल्फ सपोर्टेड करत असताना की वेगवेगळ्या वातावरणामध्ये चढ उतारामध्ये ट्रॅफिकमध्ये तुम्हाला ती सायकल चालवायची असते आणि तुम्हाला ठराविक वेळ दिला जातो. त्या वेळेमध्ये तुम्हाला ती पूर्ण करायची असते. आणि अशी साधारणतः 200, 400 आणि 600 अशी साधारणतः एक वर्षाच्या ॲन्युअलमध्ये म्हणजे त्यांचं कॅलेंडर इयर असतं. साधारणतः आता डिसेंबर टू डिसेंबर जानेवारी झालेलं आहे. तर त्याच्यामध्ये जर त्याने पूर्ण केलं तर त्याला सुपर रँडोनियर नावाचा किताब आणि त्याला एक मेडल दिलं जातं. अशा प्रकारच्या स्पर्धेमधून मी हळूहळू सराव करायला सुरुवात केली. सर, आता सरावाचं तुम्ही बोललात, तर साधी जी सायकल आहे त्या सायकलवरनं ज्या वेळेला तुम्ही गिअरच्या सायकलवर शिफ्ट झालात, त्या दोन्हीमध्ये तुम्हाला काय फरक जाणवला? आणि एक सर्वसाधारण समज असा आहे की गिअरची सायकल चालवणं तसं एकदा सराव झाल्यानंतर तुलनेनं सोपं आहे, तर ते शिफ्टिंग तुमच्यासाठी कसा अनुभव होता तो? आता साधी सायकल आणि गिअरची सायकल विशेष त्याच्यामध्ये फरक नसतो. पण याच्यामध्ये काय असतं की गिअरची जी पुली असते किंवा गिअर सिस्टीम जी असते त्याच्यामध्ये तुम्ही गिअरची सायकल वापरताना समजा चढ जर ज्या ठिकाणी असेल त्या ठिकाणी आपण गिअर शिफ्टिंग करून किंवा त्याच्यामध्ये तशी सिस्टीम असते की पुलीसारखं काम करत असते ते, त्याच्याने तुम्ही खूप उंच जे काही चढ असतात ते सहजगत्या चढू शकता की जे साध्या सायकलमध्ये एकच गिअर सिस्टीम अशी मोनो गिअर सिस्टीममध्ये ज्या वेळेला चढ येतात किंवा खूप ज्याला म्हणतो की खूप अंतर जायचं असेल आपल्याला, तर ते का मोनो गिअरवर जर आपल्याला जायचं जर असेल तर शारीरिक क्षमता खूप जास्त लागते त्याच्यासाठी. तुलनेनं अंतर तेवढं कापल्या जाऊ शकत नाही आपण मोनो गिअरमध्ये, कारण शरीर लवकर थकून जातं त्याच्यामध्ये. हे जर तुम्ही गिअरची सायकल जर वापरली तर गिअरच्या सायकलमध्ये अंतरही चांगलं कापलं जातं आणि थकवा तुलनेनं कमी येतो आणि त्याला जे काही स्पीड असतं सायकलला तेही चांगलं मिळतं. मग तुम्ही गिअरच्या सायकलकडे शिफ्ट झालात, दररोजचा 50-1 किलोमीटरचा प्रवास तुमचा चालू झाला. नंतर प्रोफेशनल सायकलिस्ट जे आहेत त्यांच्याबरोबर किंवा हौशी जरी सायकलिस्ट असतील तर लांबचा प्रवास जो पहिला तुम्ही केला 200-400 किलोमीटरचा असेल, तर तो कोणता होता आणि ती अनुभूती कशी होती? लांबचा प्रवासच जर सांगायचं म्हटलं तर मी इथं प्रॅक्टिस करताना सुरुवातीला खूप त्या हायब्रिड सायकलवर 100 किलोमीटर 150 किलोमीटर असे लांबचे प्रवास करत राहिलो. पण जर स्पर्धेचं जर सांगायचं जर म्हटलं तर मी सर्वात सुरुवातीला साधारणतः 2016मध्ये डेक्कन क्लिफ हँगर नावाची स्पर्धा आपल्या पुण्यातून सुरू होते आणि गोव्यामध्ये संपते. तर ती 650 किलोमीटरची स्पर्धा आहे. तर तिच्यामध्ये पार्टिसिपेट केलं होतं आणि ती साधारणतः त्यावेळेला फर्स्ट टाईम मी 37 तासामध्ये पूर्ण केली होती. सर, तुम्ही आत्ता त्या स्पर्धेचा उल्लेख केला, मला सहज आठवलं, ज्यावेळेला हायस्कूलला होतो, ज्यावेळेला मी कॉलेजेस अटेंड करत होतो, त्यावेळेला मला पण थोडंसं बऱ्याच खेळांचं वेड होतं. मला आत्ता अचानक आठवलं की त्याच वेळेला पुणे मुंबई ही एक सायकल स्पर्धा असायची आणि त्याला एक विशेष किताब असायचा वेगळा, घाटांचा राजा. तर ते आता ऐकायला मिळत नाही. ती होती की नाही, जसे तुम्ही म्हटले की पुणे गोवा चालू आहे, तर एवढी त्यावेळेला ऐकलेली माझ्यासारख्याच्या एक 20-25 वर्ष लक्षात असलेली ती होते का नाही? आजही होते ती स्पर्धा. पण त्याच्यासाठीचं जे स्पर्धेत उतरण्यासाठीचं वय आणि हे वेगळं असतं. आता साधारणतः वयाच्या 35 नंतर मी सायकलिंग सुरू केली, एक ॲडव्हेंचरस गेम म्हणू याला, आणि एक हौशी सायकलिस्ट याच्यातून ही सायकलची आवड निर्माण झाली आणि ती आवडीचं रूपांतर हळूहळू माझा कल हळूहळू स्पर्धात्मक जे काही सायकलिंग आहे त्याच्या दिशेनेच राहिला. स्पर्धात्मक आणि ॲडव्हेंचरस जे सायकलिस्ट आहे त्या याच्यामध्ये, मग त्याच्यामध्ये ॲडव्हेंचरमध्ये अल्ट्रा सायकलिंगमध्ये कसं असतं की तुम्हाला खूप साधारणतः 1000 किलोमीटर किंवा त्याच्यापेक्षा जास्त अंतर किंवा 600 किलोमीटर म्हणजे खूप वेळ कमी आणि अंतर जास्त, चढ उतार, हवामानाचे जे काही बदल असतात त्याच्यातून तुम्हाला ती सायकलिंग करायची असतात. त्याच्यातून हा अल्ट्रा सायकलिंग हा प्रकार
तयार झालेला आहे. आणि याच्यामध्ये काय असतं की तुम्हाला वेळ दिला जातो, त्या ठराविक वेळेत पूर्ण करायचं असतं तुम्हाला हे सगळे. आणि जी पुणे टू मुंबई टू पुणे जी आहे, तर ती जी स्पर्धा आहे त्याच्यामध्ये तो रेसिंगचा एक प्युअर रेसिंग असते, प्युअर रेसिंग असते. म्हणजे मित्रांनो, हे एक प्युअर रेसिंग वेगळं, आणि सर ज्या ठिकाणी म्हणजे ज्या फील्डमध्ये आहेत सायकलिंगच्या, ती थोडीशी हौशी या प्रकाराकडे जाते. हौशी असो किंवा रेसिंग असो, पण आनंद मात्र तेवढाच निश्चितच मिळत असेल. मग महाराष्ट्राच्या बाहेर कोणत्या कोणत्या राज्यांमध्ये सायकलिंगनं तुम्ही भ्रमंती केली ते थोडंसं आम्हाला सांगा. आता बऱ्यापैकी मी जी काही सायकलिंग जी केलेली आहे ती जे काही इव्हेंट जे काही ऑर्गनाईज वेगवेगळ्या राज्यांमध्ये होतात, तर आपल्या राज्यात बऱ्यापैकी इव्हेंट होतात. त्याच्यामध्ये डेक्कन क्लिफ हँगर जे आहे, तर मी साधारणतः 4 वेळा डेक्कन क्लिफ हँगर केलेली आहे. त्याच्यामध्ये काही पोडियम पण फिनिश केलेले आहे. त्याच्यामध्ये थर्ड पोझिशन किंवा फर्स्ट पोझिशनमध्ये आम्ही ग्रुप करून पण अशा राईड केलेल्या आहेत. त्याच्यामध्ये एक मागच्या वर्षी C2C म्हणजे ज्याला म्हणतो आपण बंगालमध्ये जे काही समुद्राच्या कडेला, समुद्रापासून तर दिघा नावाचं बीच आहे, समुद्रापासून दार्जिलिंगपर्यंत साधारणतः 830 किलोमीटरची जी काही स्पर्धा मागच्या वर्षी झाली, त्याच्यात मी पार्टिसिपेट केलं होतं. साधारणतः 2018मध्ये आम्ही नाशिकपासून अमृतसरपर्यंत 1500 किलोमीटरचं जे काही अंतर आहे ते साधारणतः 5 दिवसात पूर्ण केलं होतं. त्यानंतर मग 2018मध्येच भूतानमध्ये 268 किलोमीटरची एक स्पर्धा आहे. असं मी त्या इंटरनॅशनल गोष्टींकडे जाणार आहेच आता, की भारताचं झाल्यानंतर बाहेरच्या देशांमध्ये तुम्ही भूतानमध्ये गेलात, हो, आत्ताच इंग्लंडला गेलात, हो, तुम्ही 3 देशांमध्ये बाहेर गेलात, हो. ज्या वेळेला आपल्याला बाहेर जायचं असतं, कुणाला वाटलं की बाहेर जावं त्या ठिकाणी सायकलिंग करावी, तर त्या ठिकाणी काय नॉर्म्स काय असतात, म्हणजे कशा पद्धतीने जाता येतं? सायकलिंगच्या काही प्रोफेशनल इन्स्टिट्यूशन्स आहेत का हे ऑर्गनाईज करणारं? कोणत्या माध्यमातून तुम्ही बाहेर जाऊ शकता? आता याच्यामध्ये काय होतं की जर तुम्हाला काही वेगवेगळ्या देशांमध्ये वेगवेगळे इव्हेंट ऑर्गनाईज केले जातात. ऑडेक्सच्या अंडर वेगवेगळ्या देशांमध्ये इव्हेंट जे ऑर्गनाईज होतात, तर त्याच्यामध्ये LRM बऱ्यापैकी होतात. त्याच्यामध्ये जे नामांकित म्हणू आपण त्याला, जे काही सायकलिंगचे इव्हेंट होतात, त्याच्यामध्ये फ्रान्समध्ये PBP नावाचा एक इव्हेंट होतो, तर तो दर 4 वर्षांनीच होत असतो. आणि आपण आपल्याकडचे तिकडे जाऊ कसे शकतात? कोणत्या माध्यमातून जाऊ शकतात? काही देशांबरोबर काही आपलं तसे टायअप आहे की त्या संघटना ठरवून मग एंट्रीज वगैरे मिळतात? त्याच्यामध्ये कसं असतं की वर्ल्ड लेवलला ते त्यांच्या जाहिरात येत असते, त्यांचं जे काही शेड्यूल असतं इव्हेंटचं, त्याची माहिती इंटरनेटवर पूर्ण येत असते. त्याची क्वालिफिकेशन म्हणजे साधारणतः PBP स्पर्धेसाठी जर जायचं असेल तर त्यांना त्या स्पर्धेसाठी ऑडेक्समधले जे काही 1000 किलोमीटर किंवा 600, 400, 300 अशाप्रमाणे ज्याचं 1000 किलोमीटर आदल्या वर्षी पूर्ण झालेलं जर असेल, म्हणजे ऑडेक्सच्या आपल्याकडे जे LRM होतात, LRM ऑडेक्समध्ये आपल्याला अगोदर रजिस्टर करावं लागतं, आणि त्या रजिस्टर केल्यानंतर आपण त्या ऑडेक्समध्ये सायकल चालवायची असते स्पर्धेमध्ये. आणि त्या प्रकारचे नॉर्म्स असतात त्याच्यामध्ये की तुम्ही एवढी सायकल चालवली पाहिजे, त्याचं रेकॉर्ड आपल्याकडे असतं. ते रेकॉर्ड मग त्या वेबसाईटवर आपल्याला ते अपलोड करावं लागतं. आणि त्यानंतर मग बाकीच्या प्रोसिजर वगैरे करून आपण त्या स्पर्धेसाठी ते आपल्याला मग पात्र आहेत की ते ठरवतात, आणि त्या पद्धतीने आपल्याला. तुम्ही फ्रान्सचा उल्लेख केला, त्याच्यामुळं दोन्ही वेळेला माझ्या मनामध्ये टूर द फ्रान्स विषय आलं. टूर द फ्रान्स म्हणजे किती अरसिक माणूस असला ना, त्याचं फक्त नुसतं शूटसुद्धा इतकं जबरदस्त आहे. त्यानंतर टूर द फ्रान्सचे सायकलिस्ट ज्या एरियाजमधनं जातात, तिथली घरं, त्या ठिकाणची ग्रीनरी, ते प्रोत्साहन करणारे ते सगळे लोक, हे सगळं कुणालाही भावेल अशा प्रकारचं आहे. तुम्हाला भविष्यामध्ये योग येईल अशा सदिच्छा त्या निमित्तानं आम्ही देतो. फक्त त्या टूर द फ्रान्स त्याविषयी त्या
स्पर्धेविषयी आम्हाला अगदी थोडक्यात थोडंसं सांगा. ती इतकी प्रसिद्ध असण्यापाठीमागं काय असावं ते? टूर दी फ्रान्स जी स्पर्धा आहे, ॲक्च्युली फ्रान्स हा असा देश आहे की तिथं सायकलिंग अत्यंत लोकप्रिय आहे. ज्यावेळेस आम्ही सायकलिंग तिथं करत होतो की रोड म्हणजे अक्षरशः PBP स्पर्धा करत असताना रोडवर अक्षरशः तिथले जे काही लोक होते ते बसून प्रोत्साहन करत होते की फक्त एक सायकलिस्ट म्हणून त्या बघितलं जातं तिथं, आणि त्यांचं सायकलीवर अत्यंत प्रेम आहे त्या देशातल्या लोकांचं. आणि टूर दी फ्रान्स ही जी काही स्पर्धा आहे ही प्युअरली रेस बेस्ड ज्याला म्हणतो आपण स्पर्धा आहे. आणि मी ज्या PBP बद्दल जे तुम्हाला सांगतोय तर PBP हा जो प्रकार असा आहे की एक ज्याला म्हणतो आपण की ॲडव्हेंचर टाईप, आणि LRM म्हणतो त्याला आपण, की लॉंग डिस्टन्स जी राईड असते विशिष्ट कालावधीमध्ये विशिष्ट वेळेत ती पूर्ण करण्याची असते. तर अशा स्पर्धेमध्ये ही खूप त्या लोकांचं खेळाबद्दलचं किंवा सायकलिंगबद्दलचं वेड हे म्हणजे वाखाणलं आहे. हो हो. भविष्यामध्ये तुम्हाला इंग्लंडच काय इतर देशांमध्ये निश्चितच जायची संधी मिळेलच. मात्र हा जो इंग्लंडचा अनुभव होता ना, हा कसा होता? तिथली सायकलिंगचे चॅलेंजेस कसे होते? एकतर युरोप कंट्रीचं जे ॲटमॉस्फिअर आहे ते आपल्यापेक्षा वेगळं आहे. त्यानंतर तिथले रस्ते आपले रस्ते वेगळे आहेत. या सगळ्याच गोष्टीमध्ये काय डिफरन्स होता आणि त्या चॅलेंजेसला तुम्ही कसं सामोरं गेलात? आता LEL नावाची जी स्पर्धा मागच्या आठवड्यामध्ये जी झाली तर त्यामध्ये पार्टिसिपेट करताना जी काही उत्सुकता माझ्या मनामध्ये होते तर ती पूर्ण करतानाही तितकाच आनंद मिळत गेला. आता लंडनमध्ये सायकलिंग करतानाची जी काही सुरुवातीला खूप एन्झायटी वाटायची की नवीन ठिकाणी गेल्यानंतर मला हे कसं जमेल, थंडीचं मी, कारण तिथं जे चॅलेंजेस असतात त्यापैकी क्लायमेट हे मोठं आपल्यासाठी चॅलेंज असतं. कारण आपण समशीतोष्ण कटिबंधातून आपण थंड प्रदेशात ज्यावेळेस जातो त्यावेळेला थंडीची एवढी भीती वाटली होती की बरोबर इतके गरम कपडे घेऊन गेलेलो होतो, पण तिथं उन्हाळा होता त्या काळामध्ये. आणि टेम्परेचर जरी उन्हाळ्याचं जरी वातावरण तिथं जरी असलं तरी आपल्याकडचं तो हिवाळ्याचं जे काही टेम्परेचर असतं ते तिथं तेवढं टेम्परेचर तिथं होतं. दुपारी थोडंसं गरम व्हायचं पण संध्याकाळी थंडी चांगल्यापैकी थंडी लागायची. हे जे थंडी आणि ऊन आणि तिथले चढ उतार हे थंडी हे त्यातलं मूळ चॅलेंज तिथल्या सायकल प्रवासामध्ये आपल्यासाठी आहे. ॲक्च्युली आपण भारतातले जे काही सायकलिस्ट होते त्यांच्यासाठी, जे त्या युरोपमधले किंवा मग UK मधले जे काही सायकलिस्ट होते त्यांना तितकंसं त्या गोष्टीने फरक पडत नव्हता. त्यांचा सरावच त्या वातावरणामध्ये होत असल्यामुळं अडचण इंडियन जे रायडर आहे किंवा जे समशीतोष्ण जे काही रायडर आहे त्यांना त्या गोष्टीचा एक भीती असायचीच. पण आम्ही राईड करत असताना वातावरण बऱ्यापैकी आमच्या विरुद्धच होतं असं म्हटलं तरी हरकत नाही. कारण गेलो त्याच वेळेला वातावरण तिथलं पूर्ण ढगाळ झालेलं होतं, पाऊस पडत होता मधून आणि पाऊस पडल्यानंतर मग तिथलं वातावरण अचानक कमी होऊन जातं, थंड होतं आणि मग ते बोचायला लागतं आपल्याला, म्हणजे ते बोचरी थंडी म्हणतो आपण, तो प्रकार होऊन जातो. राईड तर त्यावेळेला सुरू केली, LEL स्टार्ट झालं. आम्हाला स्कॉटलँडपर्यंतचा प्रवास करायचा होता, साधारणतः 750 किलोमीटरचा. पण सुरुवात केली आणि साधारणतः 467 किलोमीटर पूर्ण केल्यानंतर आम्हाला जो काही तो फ्लोरिस नावाचा स्टॉर्म तिथं स्कॉटलँडमध्ये आलेला होता, त्यामुळे आम्हाला ती राईड तिथं थांबवावी लागली. आणि राईड थांबवल्यानंतर आम्ही पुन्हा परतीचा प्रवास त्याच रूटनी केला. मग त्यावेळेला सरांच्या वैयक्तिक अचिव्हमेंटविषयी आपण बोललो. आता आपण सर ॲज अ फील्ड म्हणून सायकलिंगची थोडीशी चर्चा करूया. त्यातली पहिली गोष्ट जी बऱ्याच जणांना छान वाटते ती ही की सुरुवातीला सायकलचा उपयोग प्रत्येक घरामध्ये फक्त
कुठंतरी जाण्यासाठी वगैरे कॉलेजला जाणं, शाळेला जाणं, शेतीवर जाणं यासाठी करायला म्हणजे असायचा. आत्ता मात्र काय आहे, सायकलिंग ही पॅशन व्हायला लागलेली आहे. सायकलिंगच्या माध्यमातून तरुणाईच नव्हे तर अगदी वयस्कर लोकही आपल्या हेल्थ इश्यूजला सॉल्व करणारी गोष्ट म्हणून पाहायला लागलेली आहे. तालुक्याच्या ठिकाणीसुद्धा चांगले सायकलिंग क्लब्स तयार होत आहेत. तर ही एक आशादायक बाब आहे. तर अकोल्यासारख्या ठिकाणीसुद्धा सायकलिंग क्लब आहे. मग हे जे ॲज अ एक्झरसाईज सायकलिंगकडे बघतायत, त्यांनी कोणत्या प्रकारची सायकल घ्यायला हवी आणि त्यांचं रनिंग साधारणतः फक्त हेल्थ म्हणून जर त्यांना करायचं असेल तर डेली किती असायला हवं? आता तसं जर सांगायचं जर म्हटलं तर रनिंग किती असावं, सायकल किती चालवली पाहिजे, कोणती सायकल घेतली पाहिजे, याच्यामध्ये वेगवेगळे मतप्रवाह असू शकतात. आता सायकलिंग जर करायची जर असेल तर सर्वसाधारण रोडचा जर चांगले हायवे रोड जर असतील तर हायवे रोडला रोड बाईक वगैरे वापरतात बरेच लोक. जर सर्वसाधारण रोड असतील आणि खडबडीत रोड असतील तर तुम्ही हायब्रिड जी सायकल असते ती वापरू शकता. हायब्रिड म्हणजे असं की ती एक चांगल्या हायवेवर सुद्धा चालते आणि थोडा खडबडीत रस्ता असेल त्या रोडवर सुद्धा ती चांगली चालू शकते आणि तिला वेगही चांगला मिळतो, स्पीड चांगलं असतं. त्यानंतर तुम्ही तिसरा प्रकार जो तो MTB म्हणजे माउंटेन अँड टेरेन बाईक म्हणतो त्याला आपण. तर त्याच्यामध्ये ते पूर्ण खडबडीत खराब रस्ते आहेत, तिथं पूर्ण एकदम चढ उताराचे रस्ते आहेत, डोंगराळ भाग आहे, अशा ठिकाणी ती माउंटेन बाईक वापरू शकतो. त्याचे टायर साईज पण मोठे असतात, त्याला ग्रिप चांगली असते. अशा तिन्ही प्रकारच्या सायकल प्रत्येकाच्या आर्थिक क्षमता आणि त्याच्या बरोबरीने आपली गरज काय आहे हे महत्त्वाचं आहे. जर तुम्हाला एक्झरसाईज म्हणून जर घ्यायची असेल तर सरांनी बेस्ट ऑप्शन सांगितला हायब्रिड बाईक हा ऑप्शन सांगितला. सायकलिंग करताना प्रत्येक वेळेला सुरक्षिततेचे जे गॅजेट्स आहेत ते असतीलच असं नाही. तर समजा डेली आपल्याला 20-21 किलोमीटर ॲज एक्झरसाईज म्हणून जर सायकलिंग करायची असेल तर कोणते सुरक्षिततेचे गॅजेट्स असायला हवेत. आणि एक म्हणजे तो कदाचित तुम्हाला छोटा प्रश्न वाटेल, पण त्या 20-25 मिनटाच्या सायकलच्या दरम्यानच्या काळामध्ये त्या एक्झरसाईज करणाऱ्या सायकलिस्टनी पाणी प्यायला हवं का, की त्याला ग्लुकोजचं पाणी वगैरे बरोबर असायला हवं का, आणि गॅजेट्स कोणते असायला हवे सुरक्षिततेसाठी? आता सायकलिंगच्या सुरक्षेबाबतचा जर आपण बोललो तर आपल्याकडं असुरक्षित रस्ते असं म्हटलं तरी हरकत नाही, कारण स्वतःची काळजी स्वतःलाच घ्यायची आहे. कारण होतं आहे असं की सायकल जो काही ऑब्जेक्ट आहे तो रोडवरचा हायवेवर ज्यावेळेस आपण सायकल चालवतो तर त्याला सर्वात स्लो मुव्हिंग ऑब्जेक्ट म्हणू आपण त्याला. आणि ज्यावेळेस ह्या 4 व्हीलर किंवा मोटरसायकल आपल्यापासून जवळून जात असतात तर त्यांचं स्पीड आणि आपल्या सायकल चालवणाऱ्याच्या स्पीडमध्ये बरंच अंतर पडतं आणि त्याच्यातून अपघात होऊ शकतात. जर काळजी घेतली नाही तर अपघात नक्की होऊ शकतात. अपघात होऊ नये म्हणून काळजी घ्यावीच. त्याच्याबरोबर जी काळजी घ्यायची त्याच्यामध्ये जे काही हेल्मेट आहे, हेल्मेट घालूनच सायकलिंग केली पाहिजे. हँडग्लोव्ज घातले पाहिजे. त्यानंतर बरोबर वॉटर बॉटल ठेवली पाहिजे. आणि रात्रीच्या वेळेला ज्यावेळेस सायकलिंग आपण करणार असू तर रिफ्लेक्टर जे काही वेस्ट असतात ते वापरले पाहिजे. कारण सायकल आणि सायकलीवर जे काही चालवणारा जो काही सायकलिस्ट असतो तो लगेच नजरेत आला पाहिजे दुसऱ्या व्हेकलच्या. त्याच्यासाठी जी काही ब्लिंकर लाईट आहे ती सायकलला रात्रीच्या वेळी वापरली गेली पाहिजे. ह्या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. ह्या गोष्टीकडे दुर्लक्ष करून कुठल्या म्हणजे ज्याला म्हणतो आपण ते चालणारच नाही आहे. आणि जितके भडक कपडे आपण सायकलवर घालू ते त्याचा फायदा असा होतो की जे काही व्हेकल व्हिजिबिलिटी चांगली राहते ती ठेवली पाहिजे. ह्या गोष्टी जास्त महत्त्वाच्या आहेत. याच्याकडं थोडंही दुर्लक्ष करून चालत नाही. आता मी ज्या वेळेला आम्ही ग्रुपमध्ये रायडिंग करत असतो किंवा अकोल्यामध्ये जे काही सायकलिंग ग्रुप आहेत त्यांना मी आवर्जून प्रत्येक वेळेला ह्या गोष्टी आग्रह करून सांगत असतो की ह्या गोष्टी केल्याशिवाय तुम्ही सायकल चालूच नका. तुम्ही आत्ताच अकोल्याच्या रायडिंग ग्रुपविषयी म्हटलात सर, तर एक छान गोष्ट आहे ती की बरेच जण सकाळी आणि बऱ्याच कन्सिस्टंटली हे चालू आहे. अकोल्याच्या जे हा जो सायकल्स म्हणजे बायकर्स ज्याला म्हणता येईल त्यांचा जो ग्रुप आहे किती जणांचा आहे तो?
साधारणतः 40च्या पेक्षा जास्त सायकलिस्ट तयार झालेले आहेत सायकलिंगमध्ये. अकोल्याच्या सायकलिस्ट ग्रुपनी पंढरपूर वारी 2 वेळा पूर्ण केली. हां सर, हां ते मी त्याच्याकडे येणार होतो म्हणूनच विचारलं होतं की काही गोष्टींमधनं अजूनही अधिक छान गोष्टी होतात. अकोल्यातल्या या 40 जणांनी सायकलिंगला सुरुवात केली, बऱ्यापैकी कन्सिस्टंटली त्यांची सायकलिंग चालू राहिली आणि गेल्या 2 वर्षापासून आषाढी एकादशीच्या मागे पुढे ते सगळे सायकलिस्ट पंढरपूरला जात असतात. अकोल्याचं आणि पंढरपूरचं अंतर किती आहे आणि दररोज साधारणतः किती किलोमीटर जात त्यांनी ह्या राईड्स पुऱ्या केलेल्या आहेत? आता मागच्या वर्षी मी तर त्या ग्रुपमध्येच गेलो होतो, तर साधारणतः अकोला ते पंढरपूर अंतर 350 किलोमीटर पडतं. तर साधारणतः 3 दिवसामध्ये हे अंतर पूर्ण केलं होतं. दिवसाला 100 किलोमीटर अंतर सहज सायकल चालवली तरी पूर्ण होतं. तिसऱ्या दिवशी बरोबर आपण पंढरपूरला पोहोचतो तिथं. त्यामध्ये मला कळालं सर काही लेडीजसुद्धा होत्या, त्यांच्यासाठी एकदा थम्सअप व्हायला हवा. नक्कीच, कारण लेडीजचा जे काय होत्या 4 एक लेडीज होत्या, मुली पण होत्या. ह्या वर्षी तर लहान मुली पण आल्या होत्या. तर त्यांचा उत्साह खूप चांगला होता आणि वयोमानानुसार प्रत्येकाने ज्याच्या त्याच्या पद्धतीने चांगली सायकलिंग केली. सरांशी आपण ह्या ज्या गप्पा मारल्यात, तर यामध्ये एक महत्त्वाचा मुद्दा की सायकलिंग तुम्ही फक्त प्रोफेशनल म्हणून तिच्याकडे बघू नका, त्याच्यानंतर फक्त हाऊस म्हणूनसुद्धा करू नका नसेल तुम्हाला करायची. पण मला वाटतं स्विमिंगच्या बरोबरीने तितक्या छान पद्धतीने आपल्या शरीराला उपयोगी ठरेल अशा प्रकारची सायकलिंगशिवाय दुसरी एक्झरसाईज असू शकत नाही. तुम्ही सायकलिंगवर जर गेलात तर तुमची एक्झरसाईज होईल आणि त्याचबरोबरीनं तुम्हाला सायकोलॉजिकल कम्फर्टसुद्धा मिळेल. तुम्ही निसर्गाच्यासुद्धा सानिध्यात जाल. मला वाटतं तुमच्या माझ्यासारख्या सर्वसामान्य लोकांनी, म्हणजे ज्यांची रोजचं जीवन हे आपलं ऑफिस वर्क असेल, कॉलेज असेल, आपला व्यवसाय असेल, या सगळ्या गोष्टी सांभाळूनसुद्धा आपण दररोज आयदर सकाळी किंवा संध्याकाळी एक 15 ते 20 मिनिट्स सायकल राईड करायला हवी. एवढं जरी सरांकडनं घेतलं तरी मला वाटतं आजची आमची जी गप्पांची मैफिल आहे ही मार्गी लागली असं मला वाटेल. आज सर या ठिकाणी आलेत आणि सर्वांगाने सायकलिंगवर त्यांनी आपल्याबरोबर चर्चा केली. त्याबद्दल सेलिब्रेशन स्टुडिओच्या वतीनं मी सरांचे पुन्हा एकदा आभार मानतो. धन्यवाद सर.